नंदिनी, नंदिनी, तुला ऐकायला येत नाही का? किती वेळ झालं मी तुला आवाज देत आहे. तोपर्यंत नंदिनी हात पुसत अक्षय पुढे येऊन थांबली. अक्षय तिला म्हणाला की मी वेडा दिसत आहे का? किती वेळ झालं मी आवाज देत आहे आणि तू आता आली आहेस? असं म्हणत तो त्याच्या जागेवरून उठला आणि त्याने एक जोरदार कानाखाली नंदिनीच्या लावली. नंदिनीला ती कानाखाली सहन झाली नाही आणि ती जाऊन भिंतीला धडकली. तिच्या गालावर अक्षयच्या हाताचा छापा उमटला होता. ते अक्षयकडे पाहत होते. त्याला काही बोलण्याची तिच्यात अजिबात हिंमत नव्हती. आपला मुलगा आपल्या सुनेला मारत आहे हे पाहून सासू विजयाताई पण अक्षयला काही म्हणाल्या नाहीत. त्या उलट नंदिनीलाच म्हणाल्या की तुला कळत नाही का? सकाळच्या 8 वाजता तुझा नवरा ऑफिसला जातो, मग त्याआधी सगळे कामे उरकून आता तू त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. अक्षयने 3-4 वेळा आवाज दिला होता. जर पहिल्या आवाजात आली असती तर त्याने तुला मारले नसते. नंदिनी सासूबाईकडे वेड्यासारखी पाहू लागली. मनातल्या मनात म्हणाली की कशी ही स्त्री आहे, चुकत असलेल्या मुलाला सांगायचं टाकून मलाच ज्ञान शिकवत आहे. अक्षय सकाळच्या 8 वाजताच कामाला निघून जात होता. त्यामुळे पहाटे 5 वाजताच उठून नंदिनी घरातील सगळी कामं करत होती. नंदिनी स्वतःसाठी चहा पण बनवून पित नसायची, तरी पण तिच्या वाटेला हे दुःख येत होतं. झालं असं की काही कामानिमित्त नंदिनी बाथरूममध्ये गेली होती. बाथरूममध्ये तिने पाणी चालू केलं होतं आणि त्याच्या आवाजाने तिला तिच्या नवऱ्याचा आवाज ऐकायला आला नाही आणि लवकर तिने अक्षयच्या आवाजाला प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याने आज तिला मारले होते. पण हे सगळं तिच्या सासूला अजिबात दिसत नव्हतं. मुलाच्या पुढे त्या महान बनत होत्या. विजयाताई म्हणाल्या, माहीत नाही लग्न झाल्यापासून माझा मुलगा चिडचिडा का झाला आहे. लग्नाच्या आधी माझा मुलगा खूप शांत होता. हिने याच्यावर काय जादू केली आहे? याला कशातच सुख भेटत नाही. माझा मुलगा कधीच कोणाला मोठ्या आवाजात पण बोलत नव्हता आणि कोणाला मारत तर अजिबात नव्हता. पण लग्न झाल्यापासून ह्याच्यात हे सगळे गुण कोठून आले आहेत हेच माहीत नाही. आपल्या आईचं बोलणं ऐकून रागातच अक्षय ऑफिसला निघून गेला. अक्षय त्याच्या परिवारासमोर आपल्या बायकोला मारत असायचा आणि जेव्हा तो मारत असायचा तेव्हा तिची सासू अजून आगीमध्ये तेल ओतत होती. असेच 15 दिवस गेले. अक्षय आणि नंदिनी एकमेकांना अजून बोलत नव्हते, परंतु नवरा बायकोमध्ये किती पण भांडण झाले तरी पण काही दिवसांनी नॉर्मल होतच असते. काही दिवसांनी नंदिनीच्या मुलाचा वाढदिवस होता. तिचा मुलगा आता पूर्ण 1 वर्षाचा होणार होता. नातवाच्या वाढदिवसानिमित्त विजयाताईंनी घरात छोटीशी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीसाठी जवळच्या नातेवाईकांना पण बोलावले होते. नंदिनीच्या पण माहेरकडून तिची वहिनी आणि तिचा भाऊ पण आले होते. आनंदात सगळ्यांनी केक कट केला. सगळं काही छान चालू होतं. पण अचानक अक्षयला काहीतरी झालं आणि तो रागातच सगळ्या पाहुण्यांसमोर नंदिनीच्या हाताला ओढून खोलीमध्ये घेऊन गेला आणि जोरात दरवाजा आदळला. खोलीत गेल्या गेल्या त्याने 2 कानाखाली जोरात तिच्या लावल्या आणि म्हणाला की तुला किती वेळ झालं मी इशारामध्ये खुणवत सांगत आहे की केक कट झाला आहे तर आता पाहुण्यांना जेवायला वाढ म्हणून. पण नाही, तुला तर फोटो काढण्याचाच खूपच शौक चढला आहे. आता बिचारी नंदिनी अक्षयला काय सांगणार होती की ती तर पाहुण्यांची देखभालच करत होती, पण नातेवाईकच तिला ओढून फोटो काढण्यासाठी घेऊन जात होते. हे सगळं सांगून अक्षयने तिला दिलंच नाही. तो तर तिच्यावर पुरुषार्थ दाखवत होता. रोज हे चालूच असायचं. पण आज पाहुण्यांसमोर तिचा हात पकडून जशा प्रकारे अक्षयने नेलं होतं त्यामुळे पाहुणे एकमेकात कुजबूज करू लागले. वातावरण खूप गरम होत आहे हे पाहून नंदिनीची वहिनी लगेचच सगळ्या पाहुण्यांना जेवायला वाढायला घेऊ लागली. सगळ्या पाहुण्यांना जेवायला दिल्यानंतर संधी भेटल्यावर नंदिनीची वहिनी हळूच नंदिनीच्या खोलीमध्ये गेली. नंदिनी एका कोपऱ्यात उदासपणाने बसली होती.
तिला पाहुण्यांसमोर येण्यासाठी लाज वाटत होती, कारण सगळ्यांना आता कळाले होते की तिला मारले आहे. वहिनी नंदिनीपाशी आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला सांत्वन देत वहिनी म्हणाली की, हे बघा नंदिनी ताई, आज जे काही झालं ते अजिबात चांगलं झालं नाही. मला हे सांगणं जरा वाईट वाटतंय, पण आज जे काही झालं ते तुमच्या भावाच्या कानावर काही गेलं नाही. जर त्यांच्या कानावर हे सगळं गेलं असतं तर आज इथे वाढदिवसाऐवजी दुसरंच काहीतरी घडलं असतं, कारण तुमचा भाव कोणाचा तरी फोन आलता म्हणून बाहेर गेला होता. नवरा बायकोच्या नात्यात इज्जत, मान सन्मान आणि प्रेम असलं पाहिजे. तो जमाना गेला जेव्हा नवऱ्याचा मार खाऊन गपचिप कोपऱ्यात गप्प बसावे लागत होते. हे बघा नंदिनी ताई, जमाना ज्या प्रकारे जगत आहे त्याप्रमाणे जगायला शिका. लय मोठी उडी मारायला मी सांगत नाही, पण स्वतःसाठी तरी तुम्हाला काहीतरी पाऊल उचलावे लागेल. जर या परिवारातील तुमच्या बाजूने कोणी बोलायला तयार नसतील तर तुम्ही स्वतः तुमच्यासाठी बोला. आपल्याला आपली इज्जत सगळ्यात महत्त्वाची असते. आज अक्षय सगळ्या पाहुण्यांसमोर तुमचा हात रागाने पकडून खोलीमध्ये घेऊन आले. उद्या ते चार चौघात तुम्हाला मारायला सुद्धा पुढे मागे पाहणार नाहीत. आपल्या वहिनीचं बोलणं ऐकून नंदिनी फक्त रडत होती. हे बघा नंदिनी ताई, बिचारी बनून काहीच फायदा नाही. आपण आपल्या नवऱ्याला तेव्हाच इज्जत, मान सन्मान द्यायचा जेव्हा तो आपल्याला देत असेल. पण ज्या प्रकारे तुमचा नवरा अक्षय तुमच्यासोबत वागतो त्याचप्रमाणे तुम्हाला पण त्याच्यासोबत वागावं लागेल. असं केलं तर तुमचं दुःख कमी होईल, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला अशीच जिंदगी घालवावी लागेल. वहिनीचं बोलणं कुठे ना कुठे नंदिनीच्या मनात रुजलं होतं. तिची वहिनी बरोबर बोलत होती. जर ती गप्प बसली तर ती फक्त या घरातील सून नाही तर मोलकरीण बनून राहील. तिचा नवरा जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा तिचा उपयोग करेल आणि जेव्हा तिची गरज नसेल तेव्हा तो तिला पायाखाली तुडवेल. नंदिनीने डोळ्यातील अश्रू पुसले आणि एक निश्चय केला की बास, आता खूप झाले, यानंतर मी काही सुद्धा सहन करणार नाही. नंदिनीची वहिनी बाहेर आली आणि विजयाताईंना म्हणाली की, तुम्ही अक्षय यांना समजून का सांगत नाही? असं सुनेला सारखं सारखं मारणं चांगलं नाही. याच्यावर विजयाताई म्हणाल्या, हे बघा नंदिनीच्या वहिनी, हे त्यांच्या नवरा बायकोमधील गोष्ट आहे. आपण त्यामध्ये पडू शकत नाही. जिथे गरज असेल तिथेच आपण बोलले पाहिजे. या दोघांच्या मध्ये पडून काहीच फायदा नाही आणि आपला अधिकार पण नाही. नंदिनीच्या वहिनीला समजले की यांना काय बोलायचे आहे, त्यामुळे यापुढे ती पण काही विजयताईला बोलली नाही. खाऊन पिऊन झाल्यानंतर सगळे पाहुणे निघून गेले. जाताना तिचा भाऊ नंदिनी कुठे आहे म्हणून विचारत होता, पण नंदिनीची वहिनी म्हणाली की त्या आतमध्ये बाळासोबत आहेत आणि त्याला झोपवत आहेत. आपल्या बहिणीला डिस्टर्ब करायला नको म्हणून वहिनी आणि भाऊ तसेच तिला न बोलता निघून गेले. दुसऱ्या दिवशी नंदिनीच्या वहिनीने नंदिनीला फोन लावला आणि म्हणाली की, नंदिनी ताई, तुम्ही काय विचार केला आहे? नंदिनी म्हणाली की, मी काय करावं हेच मला समजत नाही. वहिनी म्हणाली की, ताई, तुम्ही खूप इमोशनल आहात. इमोशनल होऊन काही चालत नाही. आपलं आयुष्य उलट खराब होऊ शकते. जर उद्या रागाच्या भरात तुमच्या नवऱ्याने तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तर तुम्ही काय करणार आहात? तुमची साथ द्यायला कोणी सुद्धा नाही. वहिनीचं बोलणं ऐकून नंदिनी घाबरली आणि म्हणाली की, वहिनी, तुम्ही हे काय बोलत आहात? दादाने तुम्ही माझी मदत करणार नाही का? ताई, आम्ही तर तुमच्यासाठी सदैव मदत करायला तयार आहे, पण एका स्त्रीला आपला संसार सोडून माहेरी येऊन राहणं हे खूप अवघड आहे. 1 महिना, 2 महिने, 6 महिने व्यवस्थित जातील, परंतु लोकांचे टोमणे, त्यांचं वागणं यामुळे तुमचा दम घुटून जाईल. त्यानंतर तुम्हीच स्वतःला म्हणसाल की माझ्यामुळे माझ्या भावाच्या घरादाराची पण इज्जत गेली.
आणि हो ताई, लग्न झाल्यावर नेहमी घटस्फोट घेऊन वेगळं राहणं हे कितपत योग्य आहे? जर नात्यामध्ये समजूतदारपणा आणि आत्मविश्वास दाखवला तर तुमचं नातं अजून मजबूत होऊ शकतं. समोरचा माणूस तुम्हाला ज्या भाषेत बोलत आहे त्याच भाषेत तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. जर तुम्हाला जमत असेल तर मी जसं सांगितलं तसं वागा आणि काळजी करू नका. मी आणि तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणून वहिनीने फोन ठेवून दिला. परंतु इकडे नंदिनीच्या मनात वादळ निर्माण झालं. नंदिनीचा मानसिक तणाव एवढा वाढला होता की ती स्वयंपाक बनवत असताना किती मसाला, तिखट, मीठ टाकत आहे हे तिला समजतच नव्हतं. जेव्हा अक्षय जेवण करायला बसला आणि त्याने एक घास खाल्ला आणि तो नंदिनीकडे रागाने पाहत म्हणाला की काल जे काही घडलं ते अजून तुझ्या डोक्यात घुमत आहे का? म्हणून आज भाजीत डबल मीठ टाकलं आहे. इतकं खराब जेवण बनवलं आहे की याला माणूस काय, जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही. असं म्हणून रागाने अक्षयने ते ताट जमिनीवर फेकून दिले. तिला भीती वाटू लागली की आता अक्षय तिला मारेल. पण तिला तिच्या वहिनीचं बोलणं आठवलं की वहिनी म्हणाली होती की स्वतःच्या हक्कासाठी बोललं तर आयुष्य चांगले होईल, नाहीतर आयुष्य नरक बनेल. हिम्मत करून नंदिनी अक्षयला म्हणाली की जर जास्त मीठ होतं तर हे जेवण फेकून द्यायची काय गरज होती? पहिल्यांदा आपल्या बायकोच्या तोंडून हे ऐकून अक्षयला धक्काच बसला, कारण तिने पहिल्यांदाच त्याला उलट उत्तर दिलं होतं. तो रागाने तिच्यापाशी गेला आणि म्हणाला की काल मार खाल्लेला कमी झालेला दिसत नाही, म्हणूनच तुझ्यात एवढी गरमी आली आहे, असं म्हणत तो तिला मारू लागला. पण तिने लगेचच त्याचा हात पकडला आणि दुसरा हात त्याच्या गालावर ठेवणारच होती, पण ती थांबली. अक्षय आपल्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाहू लागला. बायकोचं रौद्र रूप पाहून त्याचे हातपाय थरथर कापू लागले. पहिल्यांदाच त्याने नंदिनीचं हे रूप पाहिलं होतं. विजयाताई पण आश्चर्याने नंदिनीकडे पाहत होत्या. त्या अक्षयला म्हणाल्या की हे बघ अक्षय, तिला जोरात पकडून ठेव. हिची हिम्मत कशी झाली, हिने तुझ्यावर हात उचलला आहे. इकडे आपल्या बायकोचं रूप पाहून अक्षयची मर्दानगी कमी झाली होती. त्याने थरथरत्या हाताने तिला मारण्याचा अजून एकदा प्रयत्न केला, पण नंदिनीने पूर्ण ताकद लावून त्याला धक्का दिला आणि तो जाऊन सोप्यावर पडला. विजयाताई म्हणाल्या की हे देवा, नंदिनीला खूपच पंख फुटले आहेत. अरे अक्षय, हिचे पंख आज तोडले नाही तर ही आपली सगळी इज्जत धुळीला मिळवेल. हिचं हे आज काही नाटक चालू आहे. हे रूप ही कुठून घेऊन आली आहे? मगासपासून विजयाताई बडबड करत होत्या. ते पाहून नंदिनी विजयाताईला म्हणाली, गप्प बस म्हातारे, किती वेळ झालं बडबड करत आहेस? ज्यावेळेस तुमचा मुलगा मला मारत असायचा तेव्हा तुमच्या तोंडातून एक पण आवाज निघत नव्हता, पण आज मात्र तोंडातून खूप आवाज निघत आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला काहीतरी समजावलं असतं तर त्यांनी कधीच मला मारण्याचा प्रयत्न केला नसता. तुम्ही उलट तुमच्या मुलाला मला मारण्यासाठी प्रोत्साहन देत होता. त्यामुळे हे चांगलं होईल की तुम्ही आमच्या नवरा बायकोमध्ये पडू नका. असं पण तुम्हाला नवरा बायकोच्या मध्ये पडण्याचा काही सुद्धा अधिकार नाही. त्यानंतर ती तिच्या नवऱ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली की आजपासून जर माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न जरी केला तर हा हात तोडून टाकेल. पोलिसाला फोन करून काही क्षणातच तुम्हाला जेलची हवा खायला घालेल. आपल्या बायकोचं हे रूप पाहून अक्षय एका जागीच मूर्ती बनल्यासारखा बसला होता आणि विजयाताई तर कानावर हात ठेवूनच बसल्या होत्या. त्यांना हे सगळं बोलणं सहन होत नव्हतं, पण जेलचं नाव काढल्यावर त्यांचे हातपाय थरथर कापू लागले. ते दोघे पण नंदिनीला एक शब्द पण काही नंतर बोलले नाही. यानंतर अक्षयने पण कधी नंदिनीला मारले नाही, कारण त्याला समजले होते की जर बायकोला मारले तर ती रौद्र रूप धारण करते.
मग तिने जर रौद्र रूप धारण केले तर ती काही सुद्धा शिल्लक राहणार नाही, सगळं जळून खाक होईल हे त्याला कळत होतं. त्यामुळे तो आता आपल्या बायकोसोबत आदराने वागत होता आणि विजयाताई पण जरा जपून राहत होत्या. कधीच आपल्या सुनाबद्दल त्या अक्षयला आता सांगत नव्हत्या. त्यांनी आता देवाचा आसरा घेतला होता आणि दिवस रात्र देवाचा जप करत होत्या. आणि इकडे नंदिनी तिचं आयुष्य तिच्या मनाने जगू लागली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.